नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळ होते तर रमा झोपेतून उठलेली असते आणि तिला खरंच अक्षय बरोबर रात्री प्रेमाच्या गप्पा मारल्यानंतर खूप गाढ अशी झोप लागलेली असते. त्यानंतर जेव्हा रमा उठते तर घरातील सर्व सामान हे अस्ताव्यस्त पसरलेले असते आणि सर्व भिंती ह्या कलरने रंगवलेल्या गेल्या असतात आणि पूर्ण त्या रूमचा रेवाने हा कायापालट करून ठेवलेला असतो. रमा विचार करते की हे सर्व कसे झाले, घरातील सामान इतके अस्ताव्यस्त पसरले आणि मला जागसुद्धा का आली नसेल, किती गाढ झोप लागली होती मला. तेव्हा मात्र रमाला आठवते की आयाजी आता तर रूम बघण्यासाठी येणार आणि एकतर उठण्यासाठी उशीर झाला तर इतक्या कमी वेळात मी आता ही रूम साफसफाई कशी करू आणि हे सर्व त्या रेवाची हे करामत असणार. आयाजी घर बघण्यासाठी येणार म्हणूनच तिने हे नक्की काहीतरी केले असणार आणि ही सर्व तिचीच आयडिया असणार. पण आता खूप कमी वेळ आहे, आयाजी सुद्धा येतील आणि आता हे कसे आवरू म्हणून रमाला टेन्शन येते. त्यानंतर इकडे रेवा मात्र जाम खुश असते आणि ती शशिकांतला म्हणत असते, आज रमाची मात्र फजिती केली आणि मला खरंच मनाला खूप शांत वाटते. एरवी तर तो अक्षय तिच्या बाजू घेऊन तिच्या पाठीशीच असतो. नवऱ्याकडून स्वतः सर्व काही घेत असते आणि स्वतःला इंडिपेंडंट मानत असते आणि आयाजी तर आज तिचं घर बघून खरंच खूप खुश होतील. शशिकांत म्हणतो की रेवा, तू बालवाडीतून बाहेर कधी येणार? असे छोटे मोठे गाव घालण्याऐवजी एक मोठा असा गाव घाल. रेवा म्हणते की बाबा, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, पण रमा अक्षय अगदी एकमेकांच्या खूप जवळ आले आणि मला तो चान्स मिळतच नाही आणि ही फाईट लॉंग लाईफला सुद्धा अशीच चालेल, कारण अक्षय माझ्याकडे बघत सुद्धा नाही. तर शशिकांत म्हणतो की अगं रेवा, तुला हे समजत नाही का? जर अक्षय तुला रिस्पेक्टच देत नाही, तुझ्याकडे बघतच नाही, मग तुला मोठी खेळ खेळण्याचा वेळ आता आलेली आहे, हे का समजत नाही? शशिकांत म्हणतो की तू प्रेमात पडून तुमचं काही काही होईल असे काही वाटत नाही. तेव्हा रेवा म्हणत असते की बाबा, तुम्ही सुद्धा आता हेच बोलायला लागलेत का? तर शशिकांत म्हणतो, अक्षयला आणि तुला एकत्र येण्यासाठी त्या रमाला अगोदर तुला बाजूला काढावं लागेल आणि आम्ही तुझ्याकडे येऊन तुला म्हटले पाहिजे की अगं बाई, अक्षयशी लग्न कर. अशी परिस्थिती तुला निर्माण करता आली पाहिजे. अशा छोट्या मोठ्या लढाईनं त्या रमाला काही फरक पडणार नाही. ती रमा खूप पोहोचलेली आहे. तेव्हा रेवा म्हणते की हो, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र आयाजी काही माझं मनावर घेत नाही. मी त्यांना म्हटले की मी त्या फोटो रमाला दाखवते. तेव्हा आयाजी म्हणते की आत्ताच तो फोटो नको दाखवू. तेव्हा शशिकांत म्हणतो की का? आयाजींचं असं म्हणणं आहे की तू जर आत्ता अक्षयला फोटो दाखवला, म्हणजे रमाला फोटो दाखवला, तर रमा तर घर सोडून जाईनच, पण अक्षयसुद्धा तुझा तिरस्कार करेल. तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा, आता आपल्याला मोठं युद्ध खेळण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर इकडे रमाने सर्व घरातील पसारा आवरून घर असं मस्त सजवून ठेवलेले असते आणि रमासुद्धा खूप छान तयार होते. तेवढ्यात आयाजी दरवाजात आलेले असते. रमा दरवाजा उघडते आणि आयाजी येना. तेव्हा आयाजी म्हणते की अगं, तू बोलावले नाही तरीसुद्धा मी येणारच होते. रमाने ते सजवलेले घर बघून आयाजी तर आश्चर्यचकितच होते आणि मनात म्हणते की बापरे, रमाने तर खूपच छान हे घर सजवले. रमा मात्र खुश असते आणि आयाजीला विचारते की आयाजी, कसे आहे ओ घर? तेव्हा आयाजी म्हणते की फारच वाईट नाही. त्यानंतर रमा ही चहा घेऊन येते आणि आयाजी, हा चहा घ्या तुमचा आवडता आणि हा पेपर तुम्ही चहा घेता घेता इथे वाचत बसा. तेव्हा पार्वती आजी म्हणते, मुकादमांचे सर्वंट क्वार्टर आहे, त्यामुळे मी येथे बसून चहा पिऊ शकत नाही. तेव्हा रमा म्हणते की आयाजी, आता हे सर्वंट क्वार्टर नाही राहिले, या नंदनवनात बसून तुम्ही चहा पिऊ शकतात. तर आयाजी खरंच चक्क खुर्चीवर बसते आणि रमाने बनवलेला तो चहा घेत असते. तर रमा आयाजीला म्हणते की आयाजी, वास्तू कशी जरी असली तरी ती आपलीच असते, त्यामुळे तिला नाव नाही ठेवू, जसे तुम्ही कायम मला नाव ठेवत असतात तसे. तर रमाचा चहा पिऊन आयाजीला मात्र खरंच समाधान भेटते. आयाजी म्हणते की खरंच आता चहा पिल्यासारखे वाटते. रमा खुश होऊन विचारते की आयाजी, चहा कसा झाला? तर आयाजी खुश झालेली असते. त्यानंतर इकडे अक्षयने सीमासाठी चहा बनवलेला असतो आणि रूममध्ये घेऊन आलेला असतो. तर अक्षय बोलत असतो की रमासारखा स्वयंपाक तुला सुद्धा जमणार नाही आणि परत म्हणतो की अगं आई, रमा आणि तुझ्यासारखा स्वयंपाक तर कोणी करू शकत नाही. तर सीमा म्हणते की अगोदर काय बोलला ते बोल आणि सीमा लगेच अक्षयचा कान धरते आणि काल रात्री कुठे गेला होतास? आयाजींनी जरी तुला बघितले असते ना, त्यांनी सुद्धा तुझा असाच कान पिरगळला असतात. त्यामुळे त्यांनी नियम
घालून दिले, जरा थोडा दिवस तरी ते नियम पाळणार. तर सीमा हसत असते आणि अक्षयसुद्धा. त्यानंतर इकडे पार्वती आजी म्हणते की अगं, झोपडीत राहणाऱ्या माणसाने कितीही घर सजवले तरी त्या घराचे म्हणजे नंदनवन न होता झोपडीच राहतेत ना शेवटी. रमा म्हणते की जेथे प्रेम असते तेथे सर्व येतात, मग ती झोपडी असो किंवा बंगला. म्हणूनच प्रभू रामचंद्रांनी ही शबरीची उष्टे बोरं खाल्ली आणि श्रीकृष्णाने सुदामाचे पोहे. तर आजी म्हणते की अगं, लगेच जीभ चुरचुरू चालते आणि प्रवचनाला सुरुवात होते. तेव्हा रमा म्हणते की जीभच नाही पण हातसुद्धा माझे तसेच चालतात. रमा म्हणते की माणूस त्याच्या कामाने ओळखला जातो, नुसते दुसऱ्याला त्रास देऊन आणि त्याच्या मनाला लागेल असे बोलून माणूस ओळखता आला नाही तर माणूस लक्षात राहिला तर त्याचा काही उपयोग होत नाही. तर पार्वती आजीला रमाचे ते बोलणे चुकते. त्यानंतर रमा ही आई आजीला लागतात तसे पोहे देते. तर पोहे खात पार्वती आजी म्हणत असते की अगं रमा, तुला काय वाटते की तू अक्षयला प्रेमाने जिंकले, पण तसे काही नाही. अक्षय अजूनसुद्धा मुकादमांचा मुलगा आणि माझा नातू आहेच. पार्वती आजी मात्र रमाच्या हातचे ते पोहे खाऊन खुश झालेले असते. त्यानंतर इकडे अक्षय सीमाला म्हणत असतो की आपल्या आयुष्यामध्ये असे काहीतरी क्षण येतात आणि आपल्याला कोणाची बाजू घ्यायची त्या क्षणावरून आपल्याला समजते. त्यामुळे आता रमाची बाजू घेऊन मला बोलता आले पाहिजे. रमा खरंच खरी आहे, तिच्या हातातून काही चुका होतात पण ती त्या चुका जाणून बुजून करत नाही. काही माणसं जाणून बुजून चुका मुद्दाम करत असतात, म्हणून आपण त्या माणसांना त्याच्या चुका दाखवून देऊन त्यांना सुद्धा असे नियम लादायला पाहिजे. आणि मी तर आता हे सर्व नियम मोडून टाकणार. आई आजीने दिलेला नियम तर मी मोडणारच असे अक्षय सीमाला सांगत असतो. त्यानंतर इकडे रेवा ही अक्षयने प्रपोज केलेला तो फोटो बघत असते आणि अक्षय, तेव्हा तुला मी नाही म्हणून खूप मोठी चूक केली, पण आता नाही आणि आता हे आपल्या आयुष्यामध्ये परत लवकरच घडणार. तेवढ्यात रेवाच्या हातातून तो फोटो खाली पडतो. रेवा मात्र खूप असा घाबरल्यासारखी होती. तेव्हा त्या फोटोवरच्या काचा बाजूला करत असताना रेवाच्या हातामध्ये एक काच घुसते आणि त्यातून रक्त येत असते. तर रेवा त्या फोटोकडे बघत म्हणत असते की ह्या जखमांचं मला आता काही वाटत नाही, पण अक्षय, तू दिलेल्या जखमांचा मात्र मला खूप त्रास होतो. आणि तो फोटो बघून रेवा म्हणत असते की आता रमा, तुला लवकरच एक खूप मोठे असे सरप्राईज मिळणार. आणि एक असे सत्य आहे की जे रमा आणि अक्षय यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी पुरेसे आहे. अक्षय फक्त रेवाचाच आहे आणि रेवाचाच राहील. त्यानंतर पार्वती आजी रमाच्या घरातून येत असते आणि रेवा खुश होऊन येते आणि आई आजी कसे वाटले रमाचे घर. तेव्हा आई आजी म्हणत असते की अगं, तू कितीही रमाचे घर कितीही वाईट करण्याचा प्रयत्न जरी केला आणि जी वाईट वस्तू झालेली आहे तर तिच्याकडे एक काहीतरी असा जादूचा प्रयोग आहे आणि ती प्रत्येक वाईट झालेली वस्तू अशी खूप छान बनवत असते. त्यामुळे आणि मला रमाचे घर खूप छान दिसले असे पार्वती आजी रेवाला म्हणते. तर रेवाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो आणि तिने माझ्यासाठी इतका छान चहा बनवला होता आणि मला मस्त असे खाऊ पिऊ सुद्धा घातले. एक दिवस ती असाच चहा पिऊन आपल्याला मारणार वाटतं. तेव्हा रेवा म्हणत असते की मी तिचे घर इतके हे वाईट केले होते, मग तिने इतक्या कमी वेळात ते घर सजवलेच कसे. पार्वती आजी म्हणते की तिला मेहनत करण्याची सवयच आहे आणि तो तिचा गुण. एखादी बिघडलेली वस्तूसुद्धा ती सुंदर बनवू शकते. पार्वती आजी म्हणते की एखाद्या व्यक्तीमध्ये टॅलेंटेडपणा असेल तर तो आपण मान्यच करायचा नाही आणि त्या व्यक्तीकडून तो टॅलेंटेडपणा हा आपण हिसकावून घ्यायचा. नाहीतर जग सुद्धा म्हणू शकतो की गरीब लोक सुद्धा चांगले कामं करू शकतात. त्यानंतर इकडे जान्हवी, आनंद आणि आरती सुद्धा रमाच्या घरी आलेले असतात आणि रमाला म्हणतात की रमा, तुझ्या हातचं खरंच काहीतरी खूप हे खावंसं वाटतं, प्लीज आमच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी कर ना. तर रमा खुश होते आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवायला लागते आणि आरती म्हणते की रमा, खरंच तू या सर्वंट क्वार्टरचे खूप छान असे नंदनवन बनवले, खूप छान घर आहे हे. आरती म्हणते की जर आई आजीने आपल्याला इथे नाश्ता करताना बघितले तर त्या आपल्याला छडी घेऊन बदडतील, तुम्ही तिकडे का गेले होतील याचा जाब विचारतील. तर रमा खुश होऊन म्हणते की नाही, आई आजीच येथे नाश्ता करण्यासाठी आल्या होतात आणि पोहे चहा करून त्या येथूनच आत्ता गेल्यात. तर सर्वांना खूप आनंद होतो आणि जान्हवी लगेच एक मस्त अशी सर्वांसोबत सेल्फी काढते आणि ती आयाजीच्या मोबाईलवर पाठवते. तर रेवा आणि आयाजी बोलत असतात आणि रेवा तो आयाजीचा मोबाईल देते. तर आयाजी जान्हवीने पाठवलेला तो फोटो बघते आणि मनात म्हणजे रेवाला म्हणत असते की त्या रमाला घरातून बाहेर काढले तरी सुद्धा हे सर्व माणसे तिने आपल्याकडे वळवली आणि त्या सर्वंट क्वार्टरमध्ये सुद्धा तिनं आपलं अस्तित्व निर्माण केले.
तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मला शेवटची चाल ही चालवायसाठी परमिशन द्या. पार्वती आजी म्हणते की हो, ह्या रमाचा व्हायरस बघण्या अगोदर नक्की तिचा बंदोबस्त करायलाच हवा. त्यानंतर इकडे रमा सर्वांसाठी मस्त अशा आळूवड्या बनवलेल्या असते आणि सर्वांना खायला देते. तर आनंद म्हणतो की आता मी अक्षयला सुद्धा सांगणार. तेव्हा रमा म्हणते की खरं तर ह्या वड्या मी त्यांच्यासाठीच बनवल्या होत्या. तेव्हा रमा विचार करत असते की यांना आता आळूवड्या खाण्यासाठी कशा देऊ. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमाने आळूवड्याचा जो डब्बा पाठवलेला असतो त्यासोबत एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते की आज सर्वजण तिकडे त्या घरामध्ये वड्या खाण्यासाठी आलेले होते आणि सर्वांनी खूप आवडीने त्या आळूवड्या खाल्ल्या, पण तुम्हाला मिळाल्या नाही म्हणून तुम्हाला कशा देऊ म्हणून तुम्हाला आळूवड्या पाठवल्या. तुम्हाला त्या मिळणार नाही असे कधी होईल का, म्हणून अक्षय मस्त असा त्या आळूवड्यांचा स्वाद घेत असतो आणि रमा हे सर्व चोरून बघत असते. तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे रेवा तो फोटो बघत असते आणि तो वाऱ्याची झुळूक तो उडून जातो आणि रमाचा त्यावेळी मोबाईल खाली पडलेला असतो आणि तिचे त्या फोटोकडे लक्ष जाते. तेव्हा मात्र रमा त्या फोटोकडे बघत असते आणि त्याच वेळी तो अक्षय त्या फोटोमध्ये दिसत नाही, कारण तो मध्ये गुंतलेला असतो आणि रेवा फक्त त्या फोटोमध्ये दिसत असते. तर आता तो फोटो रमाच्या हातामध्ये लागणार का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.